नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक लीगल अवेअरनेसचा व्हिडिओ घेऊन येत आहे। आजचा विषय हा अनेक वेळा अनेकांनी जो मला प्रश्न विचारला आहे त्या संदर्भामध्ये आहे की आपण आपल्या CCTV फुटेजमध्ये मोबाईलमध्ये केलेलं ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखल करता येतं का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे होय। तर अशी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आपण कोर्टामध्ये कुठल्या अटींवरती दाखल करू शकतो किंवा त्याची काय प्रमाण आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही ते कोर्टामध्ये दाखल करू शकता आणि तुमच्या विरुद्ध घडलेला गुन्हा हा साबित करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नंबरला आहे की अशी ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग ही तुमच्या केसच्या संदर्भातच असली पाहिजे। म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर अशा प्रकारच्या ऑडिओ व्हिडिओ ज्या क्लिप्स आहेत त्या साधारण कुठल्या बाबतीमध्ये घडतात? तर मेनली तर नवरा बायकोंची भांडणं, भावाभावांचे वाद, घरातली भांडणं, शेजारच्याशी वाद, किंवा एखाद्याने आपल्याला धमकी दिलेली आहे किंवा एखाद्याने आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पैसे मागितलेले आहेत, ह्या सगळ्या केसेसमध्ये ही गोष्ट घडते। तर तुमची जी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहे ही तुम्ही जी दाखल केलेली FIR आहे, क्रिमिनल केस आहे, त्या केसच्या अनुषंगानेच असली पाहिजे, तर आणि तरच ती कोर्टामध्ये ग्राह्य धरली जाईल। 2 नंबर, तुम्ही ही अशी जी रेकॉर्डिंग आहे ती कोणत्या प्रकारच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करताय हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। कारण ते डिव्हाइस तुम्हाला कोर्टामध्ये दाखल करावं लागतं, जमा करावं लागतं। कारण विरुद्ध पार्टीनी जर त्या डिव्हाइसचं फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला तर असं डिव्हाइस तुम्हाला कोर्टामध्ये जमा करावं लागतं। म्हणून ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की तुम्ही जे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय ते ज्या डिव्हाइसमध्ये असेल ते व्यवस्थित जपून ठेवणे, त्याची कुठेही विल्हेवाट न लावणे, त्याची विक्री न करणे, ते खराब होणार नाही याची काळजी घेणे ही या प्रकरणातली अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यानंतर मित्रांनो, अशी ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप जर का 3-4 वर्षापूर्वीची असेल आणि ती जर का तुम्ही कोर्टामध्ये दाखल करणार असाल तर पहिल्यांदा काळजी घ्या। कारण जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये जे काही रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग काळानुसार डिग्रेड होत जातं, म्हणजे त्याची गुणवत्ता खालावत जाते। आणि मग अशा वेळेस जर का ते फॉरेन्सिक लॅबकडे गेलं तर फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट टेम्पर्ड म्हणजे छेडछाड झालेली आहे असा येतो। चौथं, हे पण अतिशय महत्त्वाचं आहे, ज्या बाबतीमध्ये अनेक लोक काळजी घेत नाहीत। समजा एखाद्याने आपल्याला धमकी दिली आहे किंवा नवरा बायकोंचं भांडण आहे किंवा एखाद्याने आपल्याला भ्रष्टाचाराचे पैसे मागितलेत, आपण काय करतो ते आपल्या फोनवरती जे काही रेकॉर्डिंग केलेलं असेल ते 100 जणांना पाठवतो किंवा 100 वेळा 100 जणांना ऐकवतो। त्यामुळं काय होतं, अशा रेकॉर्डिंगचं जी गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, ती डिग्रेड होते आणि मग फॉरेन्सिक लॅबमध्ये जेव्हा हे जातं त्यावेळेस ते टेम्पर्ड झालेलं आहे असा रिपोर्ट येतो। म्हणूनच तुम्ही केलेलं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग एक तर कोणाला पाठवूच नका। अगदीच पाठवायची गरज भासली, तपास अधिकारी असेल किंवा अजून महत्त्वाची व्यक्ती असेल तर जास्तीत जास्त 1-2 वेळा ते फॉरवर्ड करा। दुसरं, ते अजिबात 10 वेळा स्वतः पण ऐकू नका आणि दुसऱ्याला पण ऐकू नका। कारण तुम्ही जेवढ्या वेळा त्याच्याबरोबर खेळाल किंवा ते प्ले कराल तेवढी त्याची क्वालिटी ही डिग्रेड होत जाणार आहे। म्हणून मित्रांनो, अशा केसेसमध्ये ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर असं जे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते सेक्शन 65 इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या खाली कोर्टामध्ये दाखल केलं जातं। पण हे दाखल करताना त्याच्यासोबत तुम्हाला एक 65B सर्टिफिकेट द्यावं लागतं। म्हणजे काय हो, तर 65B सर्टिफिकेट म्हणजे समजा
एक उदाहरण घेऊयात आपण की तुम्ही तुमच्या फोनमध्ये एखादा व्हिडिओ काढला आहे किंवा ऑडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो फोन तुम्हाला कोर्टात जमा करायचा नाही आहे, कारण तुमच्याकडे एकच फोन आहे, बरोबर आहे. आणि मग तो फोन जर का कोर्टात जमा करायचा असेल तर तुमच्या मोबाईलमधलं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला एक तर पेन ड्राईव्हमध्ये किंवा CD मध्ये घ्यावं लागेल. तर हे असं जेव्हा ट्रान्समिशन होतं तर त्याच्यासाठी जो हे व्यक्ती करेल त्या व्यक्तीचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं की हो हे मी ह्या डिव्हाइसमधनं त्या डिव्हाइसमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर कुठलीही छेडखानी झालेली नाही आहे, असं त्या माणसाचं एक सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागतं. त्याचबरोबर तुमचं एक सेल्फ डिक्लरेशन देखील कोर्टात जमा करावं लागतं. त्या सेल्फ डिक्लरेशनमध्ये तुम्हाला सांगावं लागतं की हा जो व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप आहे ह्याच्याबरोबर कोणतीही छेडखानी झालेली नाही आहे, ती ओरिजिनल आहे वगैरे वगैरे वगैरे. तसंच सगळ्यात शेवटची आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जी ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप एव्हिडन्स म्हणून तयार करता किंवा नकळतपणे तयार होते ती तुम्हाला पूर्णपणे म्हणजे पहिल्या सेकंदापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्णपणे कोर्टात जमा करावी लागते. कारण तुम्ही असं म्हणाल की समजा पहिल्या सेकंदापासून तुमचं कॉन्व्हर्सेशन चालू झालं आणि त्यांनी 5व्या मिनिटाला तुम्हाला शिवीगाळ केली आहे, धमकी दिली आहे, तर मी फक्त 5व्या मिनिटाचंच तो जो कट आहे तो कट मी कोर्टात जमा करतो. तर अशा वेळेस तुमचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही आणि तुमच्या विरुद्ध केसचा निकाल जाईल. म्हणून ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची जी क्लिप आहे ती एव्हिडन्स म्हणून जर का कोर्टात तुम्हाला द्यायची असेल तर ती पूर्णपणे द्यायची, अन्यथा द्यायची नाही. आता मित्रांनो हा झाला भाग 1. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला सांगणार आहे की असं फोन रेकॉर्डिंग करणं जेव्हा आपल्याला एखाद्याचा फोन येतो ते किती लीगल आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे काय जजमेंट्स आहेत, ते आपण करू शकतो का, कोर्टात दाखल करू शकतो का. तर या संदर्भामध्ये नक्की माझा पुढचा व्हिडिओ बघा. आजचा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.